सर्वांना जय विजय महाराष्ट्र, जय हिंद भारत. आज मी आयुक्तांना सफाई कामगारांच्या प्रश्नाबाबत भेटलो. त्यांच्या घराचा मुद्दा आहे. तो घराच्या मुद्द्याबाबत निविदा 3-4 महिन्यात काढायचा प्रयोजन आहे. तर मी आयुक्तांकडे गेलो होतो. आयुक्तांनी सूचना दिल्या की नगराभियंत्यांना भेटून घ्या. काल अतिरिक्त आयुक्त 2 भेटलो, त्यांनी तेच सूचना केल्या. उपायुक्त मुख्यालय भेटलो, त्यांनीही सूचना केल्या. मी आज नुकतेच नगराभियंत्यांची माझी भेट नव्हती, त्यांच्या व्यक्तिशः भेटलो, बोलणं झालं. सफाई कामगारांच्या घराच्या निविदा लवकरात लवकर काढून या मार्गी लागतील अशा प्रकारचं नियोजन नगराभियंता बोलले आम्ही करतो आणि लवकरात लवकर घरे करतोय. कारण हा जो मुद्दा आहे सफाई कामगारांचा घरांचा विषय, तर मला बोले खासदार नरेश म्हस्के. तसं आहे म्हटलं, बघा नरेश म्हस्के आणि आमचं काही याचा विषय नाही. ही जागा दिवंगत कामगारांचे चांगो शिंदेंनी प्रस्थापित 1967 वसाहत बसवलेली आहे. त्यामुळे तिथे कोणी नरेश म्हस्के येऊ शकत नाही की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्रीचा काय प्रश्न आहे. कारण खाटून म्हणजे सफाई कामगारांच्या घराचं आहे आणि हक्काच्या मुख्यमंत्र्यांचं GR आहे की जे मूळ ठिकाणी कामगारांना घरे द्यावी. तर हा मुद्दा मी आता नगराभियंत्यापणे ॲक्सेप्ट केला आणि म्हटलं खासदारांकडे जाण्याचा प्रश्न येत नाही. आणि कशाला जावा, त्यांचा प्रभाग आहे का खासदारांचा? नाही आहे ना. दिवंगत कामगार नेते चांगो शिंदेंनी वसाहत जर बसवलेली आहेत त्या काय, आणि वसंतराव डावखरेंनी जर इमारती बनवलेल्या आहेत आणि त्या तुम्ही धोकादायक नसल्यानं तोडल्या, तर हा इश्यू काही खासदारांच्या बाबतचा नाही. ते ध्येय धोरण कसं, निधी संकलन कसं आहे, निविदा कशा काढायचे, हा विषय आहे. त्यामुळे आज नगराभियंता चांगल्या प्रकारे म्हणजे आनंदामुळे आणि पॉझिटिव्हली सकारात्मक बोलले. आणि हा झाला पहिला विषय, म्हणजे लवकरात लवकर निविदा कशा काढता येईल हा खुलासा. ते आता लवकर सुधीर गायकवाडांकडे हा प्रश्न नियोजन पाठवत आहेत आणि माहिती मागवत आहेत. आणि कशा निविदा 3-4 महिन्यात निघतील, मी नगराभियंत्याशी बोललो, कशा निविदा 3-4 महिन्यात निघतील याचं प्रयोजन करा, आणि ते करत आहेत. आणि दुसरा एक मुद्दा, मी आयुक्तांशी दुसरा एक मुद्दा बोललो की कोविड कालावधीतील कामांचं प्रस्थापित अधिकारी कोणी अजून केलंच नाही. तुम्ही आदेश दिले होते पण त्या काही नगराभियंता भेटले नाहीत मला, आणि त्यामुळे मी आयुक्तांशी बोललो. आयुक्त बोलले सोनगराला माझं नाव सांगा की मी सांगितले म्हणून. हे पूर्तता करण्यासाठी मी मग त्यांनी ढोले साहेबाकडे पाठवलं, पण जे ML वाडा होते त्यांनी ते केलं नाही, त्यामुळे ते प्रलंबित राहिलं. आता पुन्हा हा विषय मी घेऊन आत्ताच नगराभियंत्याशी बोललो, साहेब मी आयुक्तांना भेटून आलेलो आहे. तर हा मुद्दा दिवाळीत झाला होता, पण दिवाळीत तुमची माझी भेट होऊ शकली नाही, त्यामुळे मी तुमच्यापर्यंत बदलं येणं हा विषय झाला नाही. परंतु आयुक्तासमोर हा विषय झाला. आयुक्तांसमोर विषय झाला. आयुक्त बोलले मी रिलीज ऑफ पेमेंट मंजूर करायला तयार आहे तुम्ही. तर मी म्हटलं तर थोडं टेक्निकल पूर्तता करायची आहे. टेक्निकल पूर्तता केल्यानंतर मी तुमच्यापर्यंत हा प्रस्ताव स्वाक्षरीसाठी आणतो. तोच विषय आता नगराभियंत्याकडे झाला. नगराभियंत्याने हा संपूर्ण भूमिका पॉझिटिव्हली सकारात्मक दिली आणि मी ते करायला आहे. अशा प्रकारे हा प्रस्ताव आता कोविड कालावधीला मी मार्गी लागला आहे. मी ढोले साहेबांना विनंती करतोय, जर या प्रस्तावासंबंधित सुधीर गायकवाडनं विनंती करा. आणि ऑलरेडी सभागृह नेत्यांनी हा विषय हातात घेतलेला असल्यामुळे सभागृह नेते सुद्धा आग्रही आहेत की कोविड कालावधीमध्ये झालेले काम केलेले लोकांचे पैसे देणे. कारण एक ठेकेदार मृत पावला की ज्याला पैसे मिळाले नाहीमुळे, पण त्यांचं कुटुंबीय येतं, मुलगी मुलगा सातत्याने पाठपुरावा करतात. आता मी जरी सेवानिवृत्त झालो असलो तरी पण एक खाजगी सल्लागार, एक खाजगी सल्लागार, एक खाजगी कंपनीमार्फत ह्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय. आणि हा पाठपुरावा आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन एक अध्यक्ष, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार युनियन एक अभियंता युनियन असोसिएशन अध्यक्ष, परिवर्तन कामगार सेना आणि ST महामंडळ कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन म्हणून एक काम करत असताना मी आज प्रभावीपणे काम करतोय. आणि काम करत असताना आयुक्त ह्या माझ्या सर्व गोष्टीची दखल घेत आहेत. नगराभियंता सगळ्या गोष्टीची दखल, प्रशासन सगळं दखल घेतोय. हे मला आज आनंद झाला. म्हणजे 2 वर्षांनी आपण प्रभावीपणे काम करतो आणि करत चाललेलो आहे. एक माझी कार्यकारी अभियंता आणि एखादा तांत्रिक सल्लागार कन्सल्टंट कंपनी घेऊन जर मी लोकांच्या काही उद्योगाच्या कामांच्या विषयी सल्लामसलत करत असेल तर पॉझिटिव्हली आयुक्त तयार झाले, नगराभियंता तयार झाले आणि कार्यकारी अभियंताही तयार झाले. म्हणजे हा धुरंधर प्रश्न कोविडपासून कालावधीपासून होता तो आता निकाली निघालेला आहे. एवढंच सांगायचं. धन्यवाद. जय हिंद महाराज.